जीवात्मा भगवतरूप असला तरीही अग्नीपासून विलग होणाऱ्या ठिणग्या या अग्नीच असल्या तरी कालांतराने विजतातच. ईश्वर अंशरूप जीवाला शरीरस्थित झाल्यावर ईश्वरापासून विझू पाहत असतानाच त्याला पुन्हा चैतन्यमयी ज्ञानाचा उपदेश करत चेतनामय करते, ती श्रीमद्भगवद्गीता. हरिओम. मंडळी, आज या 4थ्या अध्यायातल्या 6व्या श्लोकाकडे आपण वळतोय. 6व्या श्लोकात भगवंत असं सांगतायत, अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही. मी सर्व प्राणिमात्रांचा ईश्वर आहे. प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. काय म्हणतात बघा. ते असं सांगतायत की खरं म्हणजे मी कसं आहे, मी अज आहे, अजहा अपि, जन्मरहित असून सुद्धा, नंतर अव्ययात्मा अपि सन, अगदी अविनाशी स्वरूपाचा असून सुद्धा, भूतानाम ईश्वरो अपि सन, सर्व भूतमात्रांचा मी ईश्वर आहे, अधिपती आहे. आणि असं असूनही प्रकृती स्वाम अधिष्ठाय, मी स्वतःच्या प्रकृतीला स्वाधीन ठेवून आत्ममायया, म्हणजे माझ्या मायेच्या साह्याने संभवामी, प्रगट होत असतो, प्रगट होतो. बघा, आपल्या अवताराचं मूळ भगवंत सांगतात बरं का, अजाहा अपि. ते कसे आहेत, माझा जन्म आजवर कधीच झाला नाही ते म्हणत आहेत. आणि असं असूनसुद्धा मी अनेक वेळा अनेक शरीरं धारण करतो, केलेली आहेत. आता अजन्म कोणाला म्हणता येईल? अजन्म अशाला म्हणता येईल की ज्याचा जन्म होत नाही, जे निर्माण होत नाही त्याला. म्हणजे मग कोणतीही वस्तू, व्यक्ती, प्रसंग किंवा परिस्थिती या अजयच्या व्याख्येत बसणारच नाहीत ना. कारण या सगळ्या वस्तू काळाच्या अधीनच असतात. एका काळात निर्माण होतात, काही काळ टिकतात आणि काही काळानंतर निश्चितपणे नाहीशे होतात. सामान्यपणे आपण सारे जन्म घेतो. कशासाठी घेतो? आपल्या पूर्वकर्माची फळं भोगण्यासाठी घेत असतो. हे तर अगदी उघडच आहे. पण भगवंत तर मुळी कर्म करीतच नाहीत. ते कर्म करीत असूनसुद्धा आकर्तेच असतात ना. करतात सगळं, पण आकर्ते असतात. सर्व काही तेच घडवतात, पण स्वतः मात्र सर्वांपासून पूर्णपणे अलिप्त असतात, केवळ साक्षीरूप असतात. हे अगदी सत्य आहे. त्यामुळे अजन्म असूनही मी जन्म घेतो आहे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया आपल्या रोजच्या व्यवहारातलं. काय असतं, एखाद्या नाटकामध्ये किंवा एखाद्या TV सिरियलमध्ये एखादी स्त्री किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी स्त्री एक समजा अमृता नावाची भूमिका करते, अशी कल्पना करा. आता काय असतं, एखादी जी स्त्री आहे ती काय करते, ती खरी वेगळीच आहे. तिचा अमृताच्या जीवनाशी काही संबंध नाही आहे. पण ती काय करते, ज्या वेळेला शूटिंग असतं तेव्हा रंगपटात येते. अमृतासाठी जे काही कपडे असतील, केसांचं जसं वळण असेल त्याप्रमाणे मेकअप करते आणि कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहते. आणि मग डायरेक्टर सांगतो त्याप्रमाणे अमृताचे जे काही डायलॉग असतात ते म्हणते. आता त्या सिरियलमध्ये तिचा एखादा नवरा असतो, तिला एखादं मूल असतं, असं दाखवलेलं असतं. वस्तुतः तो काही खरा तिचा नवरा नसतो आणि ते मूलसुद्धा तिचं नसतंच ना. तेवढ्यापुरतं कोणाचं तरी आणलेलं असतं. हे अगदी सत्य आहे. पण सिरियलमध्ये मात्र ती असं काही अभिनय करते की ते तिचं रोजचं जीवन आहे असं वाटतं. ते तिचं रोजचं जीवन असावं तसं ती वागते. आणि इतका उत्तम अभिनय करते की आपल्याला ते खरं वाटतं. त्या ठिकाणी तरी खरं वाटतं, हे खरंच आहे. आणि आपण त्यावर नंतर चर्चासुद्धा करतो, नंतर चर्चाही करतो. पण त्या व्यक्तीची ती भूमिका संपली समजा तिची, किती काय करते, रंगपटात जाते, रंग पुसून टाकते, कपडे बदलते आणि मग तिच्या रोजच्या खऱ्या संसारात परत जाते. हे तर उघडच आहे ना. तिचा त्या भूमिकेतल्या पात्राशी काही संबंध राहतो का हो? काहीच राहत नाही. ती स्टेजवर पैसे घेऊन केवळ रडण्याचं नाटक करत होती आणि आपण मात्र आपले पैसे खर्च करून आणि आपला वेळ खर्च करूनसुद्धा रडतो, दुःखी होतो. आणि त्या दुःखातसुद्धा कॉम्पिटिशन असते बरं का. मी ऐकलं आहे, माहेरची साडी बघून आले, माझे 4 रुमाल भिजले, तुझे किती गं, असं विचारणारे असतात. ते खरं आहे. मंडळी, आता ही जी कोणी अमृता त्या स्टेजवर होती, ती त्या स्टेजवरच जन्माला आली की नाही? निश्चित आली. तिची स्थिती काय असते,
सिरियलपुरती लेखकाच्या कल्पनेतून ती अवतरलेली असते, सिरियलपुरती. आणि म्हणून ती असं म्हणू शकेल की मी अजन्मा असूनही अमृता म्हणून जन्म घेतला. खरं म्हणजे काय, तो माझा खरा जन्म नाहीच आहे, ते केवळ माझं नाटक होतं, हे तर खरंच आहे. म्हणजे जसं बघा, एखाद्या सिरियलमध्ये संताची भूमिका करणारा नट दुसऱ्या एखाद्या सिरियलमध्ये दुष्ट अशा शकुनी मामाची भूमिकाही तेवढ्याच सफाईने करतो की. हे झालं नटाचं. भगवंत तर स्वतः नटवर लालच आहेत, ते तर काही करू शकतात, खरंच आहे. सगळ्या भूमिका सफाईने करूनही ते नामानिळे राहू शकतात, अगदी सत्य आहे. म्हणजे अजन्म असूनही जन्म घेण्याचं नाटक ते करतात. म्हणून ते म्हणू शकतात अजहा अपि. दुसरं अव्ययात्मा अपि, की मी कसं आहे, भगवंत कसे आहेत, अविनाशी आहेत. व्यय म्हणजे खर्च, ज्यांच्यामध्ये काही घट होत नाही, जे काही झिजत नाही आणि जे काही वाढत नाही, त्याला अविनाशी असं म्हणतात. म्हणजेच आपण जसं ओम पूर्णमदः पूर्णमिदम म्हणतो त्याप्रमाणे. आणि काय होतं की पूर्णपणे विकाररहित ते असतं, नक्कीच त्याच्यामध्ये कोणताही विकार प्रकार संस्कार असं काही होतच नाही. कारण सर्व प्रकार विकार हे काय होतं, तो साकार करू शकतो, हे खरं आहे. परमात्मा जसं करतो, निरनिराळ्या सिरियलमध्ये नट जशा विशिष्ट भूमिका करत असतो, त्या भूमिकेत कदाचित तो रागवत असतो, कदाचित प्रेम करत असतो, निश्चित करत असतो, कुणा ओरडत असतो, एखाद्याचं नुकसान करत असतं, कुणाचं भलंही करत असतो. पण हे करतानाही एक निश्चित असतं की नाही, त्याचा जो विचार असतो, त्याचा विकार, तो काय म्हणतो, तो पूर्णपणे वेगळा आहे, तो वेगळाच आहे ना. त्याचा प्रकार आकार सगळंच वेगळा आहे. त्याला जाणवत असतं की मी म्हणजे नाही आहे, हे मी नाही आहे. आणि या विचाराचं तो केवळ नाटक करत होता, विकार सगळे तो नाटक म्हणून दाखवत होता, हे त्याला माहीत असतं की नाही, खरंच आहे. तसंच भगवंत सांगतायत की सर्व भूतमात्रांचे ते ईश्वर आहेत. कारण काय, सर्व भूतमात्र ही त्यांच्या कल्पनेतूनच निर्माण झाली आहेत. पण ते आणखी कसे आहेत हो, ते तर नटवर लाल आहेत हो, तेच निर्माते आहेत, तेच दिग्दर्शक आहेत आणि सगळ्या भूमिकासुद्धा तेच करत आहेत. सगळे काही तेच आहे, ते खरंच आहे. आणि कोणत्या भूमिकेत त्यांनी कसं वागावं, कुठल्या पात्रांनी काय बोलावं, केव्हा त्या विश्वाच्या स्टेजवर यावं आणि केव्हा त्या विश्वाच्या स्टेजवर निघून जावं, हे तो ठरवतो, हे खरंच आहे ना. त्या पात्रांचा तो ईश्वरच नाही का झाला मग. आणि म्हणून ते म्हणतात मी ईश्वर आहे. पण यापैकी कोणत्याही पात्राची भूमिका करण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहेच की. ते म्हणू शकतात की आज मी रामाची भूमिका करतो, पण आज मी आत्तावर रामाची केली, आता मी रावणाची करून बघतो, किंवा आज आत्तापर्यंत पुरुषाची केली, आता स्त्रीची करून बघतो. त्यांना काय कठीण आहे, कुठल्याही भूमिका ते करू शकतात, हे खरंच आहे. कारण काय, सगळी पात्र हा त्यांचाच कल्पनाविलास आहे ना, दुसरं काय आहे. भूतानाम ईश्वरोपि सन, म्हणून ते म्हणतात भूतानाम ईश्वरोपि सन. शास्त्रीय भाषेमध्ये आता बघूया, जन्म कशाला म्हणायचं हो, ज्याचा प्रथम अभाव असतो आणि त्यांच्या नंतर त्याचा जन्म होऊ शकतो, हे तर खरंच आहे ना. जसं समजा हा आता मोबाईल फोन आहे, हा एक मोबाईल फोन आहे. हा मोबाईल फोन जो आहे तो एक काळ असा होता की जेव्हा हा अस्तित्वात नव्हता, निश्चितच नव्हता. मग काय झालं, एखाद्या विशिष्ट दिवशी एखाद्या विशिष्ट स्थानी एखाद्या विशिष्ट फॅक्टरीमध्ये तो तयार केला गेला म्हणजे तो त्याचा जन्मदिवस आहे असं मानायला काही हरकत नाही, हे तर नक्कीच आहे. आता तो बनवण्यासाठी जे काही साहित्य वापरलं, मग प्लास्टिक असेल किंवा इतर जे काही साहित्य असेल ते, त्याच प्लॅस्टिकचा तो काही जन्मदिवस नक्की नाही, निश्चितच नाही. कारण काय, समजा आपण एखादं सोने घेतलं आणि सोन्याची अंगठी बनवली, अंगठी ज्या दिवशी बनवली गेली तो तिचा जन्मदिवस नक्की. पण ती ज्या सोन्याची बनवली त्या सोन्याचा काही तो जन्मदिवस नसतो, तो अगोदर होतच की ते. कारण ते सोनं होतंच अगोदर, आज त्याने अंगठी रूपाने जन्म घेतला एवढंच झालं ना, दुसरं काय फरक आहे. आणि अंगठीचं रूप धारण केल्यामुळे मूळ सोन्यात काही फरक झाला का हो, बिलकुल नाही, त्याच्यात काहीच फरक होत नाही. अंगठीचा आकार धारण केला, विकार धारण केला, पण प्रत्यक्षात मात्र सोनं अंगठीच्या रूपात असलं काय किंवा बिस्किटच्या रूपात असलं काय फरक पडतो. ते विकार प्रकार रहितच आहे ना, निश्चित तसंच आहे. अव्ययात्मा अपि सन, भगवंत तेच तर म्हणत आहेत की अविकारी असूनसुद्धा मी निरनिराळे विकार प्रकार धारण करतो. आणि असं सोनंसुद्धा म्हणू शकेल की हे खरंच आहे. परमात्मा तर आणखीन पुढे आहे हो, सर्व जगात परिपूर्णतेने भरलेला आहे, त्यात काही शंकाच नाही. तो नाही असं काहीच नाही ना, असं कुठलं ठिकाण असू शकेल का. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत, जगात अशी कणभरसुद्धा जागा नाहीच आहे, हे खरंच आहे. आणि सगळे आकार प्रकार विकार संस्कार यांना आधार देणारा कोण आहे, तोच आहे. पण ते असलं असूनसुद्धा कुठल्याही आकारात तो आसक्त होत नाही, कुठल्याही आकारामध्ये परमात्मा आसक्त होत नाही. अजहा अपि
अव्ययात्मापी आणि भूताराम ईश्वरोपी सन. मंडळी, काय असतं, या सृष्टीचा ईश्वर, सर्व सृष्टीचा भगवंत कसं करतो, सगळ्या सृष्टीला आपल्या ताब्यात ठेवतो. तो त्या सृष्टीचा ईश्वर नक्कीच आहे. पण भगवंत आपल्या सृष्टीला कसे ताब्यात ठेवतात हे सुद्धा पाहायला पाहिजे. पृथ्वीमध्ये धारिणी शक्तीच्या रूपाने परमेश्वर आहे. आणि म्हणून काय करतो, पृथ्वी सर्वांना धारण करू शकते, सर्वांना धारण करते, सर्वांचं भरणपोषण करू शकते. हे अगदी सत्य आहे. जलामध्ये कसं आहे, जलामध्ये अप्यायनी शक्तीच्या रूपाने आहे. अप्यायनी शक्ती म्हणजेच काय होतं, अप्यायनी शक्ती म्हणजे ताण भागवण्याची शक्ती. या रूपाने परमात्मा आहे, हे खरंच आहे. या शक्ती रूपाने ते पाण्यात आहेत. तोच परमात्मा अग्नीमध्ये कसा आहे, उष्णता आणि प्रकाश रूपाने आहे. आणि तोच परमात्मा वायूमध्ये प्राणिनी शक्ती ह्या रूपाने आहे, म्हणजेच प्राणशक्तीच्या रूपाने आहे. आणि तोच परमात्मा आकाशामध्ये अवकाश म्हणजे स्पेस या रूपाने आहे. अशा रीतीने परमात्मा पंचभूतांना ताब्यात घेऊन सर्व विश्वाचं नियंत्रण करतो. आता परमात्मा सृष्टीमध्ये नियम बनवणारा जसा आहे ना, सृष्टी कशी चालवी हे नियम तोच बनवतो. परमात्मा आणि नियमांचं पालन करणारा आणि करवणारा पण तोच आहे बरं का. तो स्वतःचे नियम कधीच मोडत नाही. जसं पहा ना, रामायणात दिसतं की रामप्रभू जेव्हा आपली सगळी सेना घेऊन समुद्रापाशी पोचले, त्याला लंकेत जायचं होतं, समुद्र ओलांडायचा होता. त्यांनी काय केलं, समुद्राला सांगितलं की आम्हाला जागा करून दे, आम्ही दगड टाकतो पाण्यामध्ये, ते तरू देत, म्हणजे काय होईल, आमचं एक पूल तयार होईल, आम्ही त्याच्यावरून पलीकडे जाऊ. तेव्हा समुद्राने काय केलं, समुद्राने सांगितलं मी तसं करणार नाही. तेव्हा रामप्रभूंनी बाण काढला आणि त्याला बाण मारायची तयारी केली. तेव्हा काय झालं, समुद्रदेव स्वतः हजर झाले आणि ते हात जोडून प्रभूंना काय म्हणाले, ते म्हणाले, प्रभू अहो माझ्या मर्यादा तुम्हीच तर ठरवून दिलेत ना, तुम्हीच असा नियम बनवला आहे, की जो दगड माझ्यामध्ये टाकला जाईल तुम्ही बुडवायचा, हे खरं आहे ना. मग आता तुम्हीच केलेला नियम मी तोडू का, तो मी कसा तोडणार आहे मला सांगा, करतोय ते योग्य आहे का. प्रभू म्हणाले बरोबर आहे. रामचंद्र म्हणाले बरोबर आहे, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे, नियम मीच केला आहे आणि तो तोडणं योग्य नाही. मग आता काय करायचं, शेवटी प्रभूंचं नाव लिहून समुद्रात दगड टाकावा म्हणजे तो तरेल अशी तडजोड निघाली आणि मग तो सेतू बनला आहे, आपल्याला माहिती आहे. तसंच भगवंत सांगतायत, ईश्वरा अपि सन. मी कसं आहे, भगवंत जन्म घेत नाही हे खरं आहे, कारण त्याचा अभाव कधीच नसतो. त्यामुळे तो केवळ एखाद्या विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट आकार धारण करून या पृथ्वीवर येतो. हे अगदी सत्य आहे. आता बघा ना, आपलं जे खरं स्वरूप आहे, आत्मस्वरूप किंवा जीव म्हणून आपण त्याला, काय होतं, याचा कधी जन्म होतो का, कधीच नाही. कारण तो एका देहातून दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात असा तो जात असतो. आणि ज्या देहाची तो उपाधी धारण करतो ना, देहाची ती शरीर नष्ट होतात, ह्यात काही शंकाच नाही. पण त्याचा अभाव कधीच नसतो. आणि म्हणून तो असं म्हणू शकेल की अजहा अपि सन, की मी अजा आता असूनही काय होतो, प्रगट होतो. संतांचंही तसंच असतो. संतसुद्धा म्हणतात ना, शरीर रूपाने मी जरी गेलो असलो तरी मी कायमचा आहे, कारण ते शक्तिरूपाने आत्मरूपाने कायमचे असतातच, हे खरंच आहे. भगवंताचा अवतार होतो मंडळी. जन्म आणि मृत्यू यापासून तो पूर्णपणे मुक्त असतो. आता प्रश्न असा येतो की जन्म न होता आपण जन्म कसे घेता, देह कसा धारण करता. भले आपण जन्माचं नाटक करता, पण ते कसं करता, शरीर कसं धारण करता, असा एक प्रश्न येतोच ना. भगवंत सांगतायत, प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया. प्रकृतीम स्वामधिष्ठाय, प्रकृतीला माझ्या ताब्यात घेतो, योगमायेने मी प्रगट होतो, असं ते म्हणत आहेत. आता दुसऱ्या वेळी ते सांगतात असं. मंडळी, हा जरा विषय सूक्ष्म आहे बरं का. आपण एका उदाहरणात दिलं ना तर तो समजावून घेता येईल. आपल्या सगळ्यांनी समुद्र पाहिलं आहे, समुद्राचं उदाहरण घेऊ म्हणजे समजायला सोपं जाईल. आता समुद्रात काय होतं, जरा विचार करा. समुद्रामध्ये आजपर्यंत जेवढ्या लाटा येऊन गेल्या, आज जेवढ्या लाटा समुद्रामध्ये आहेत आणि भविष्यात समुद्रात जेवढ्या लाटा येणार आहेत, हे खरंच आहे. ते कुठून आल्या हो, आज ज्या आहेत त्या कुठून आल्या, होऊन गेल्या त्या कुठे गेल्या, आणि ज्या येणार आहेत ते कुठून येणार आहेत, हे खरंच आहे. जरा विचार करा ना. आणि हेच या विश्वाचं मूळ आहे बरं का. हेच या विश्वाचं मूळ आहे. काय होतं, आजवर जेवढ्या लाटा आल्या, आज जेवढ्या आहेत आणि भविष्यात जेवढ्या येणार आहेत, त्या सगळ्या लाटा कुठे येणार आहेत हो, समुद्रातच निर्माण झाली आहेत. निश्चितपणे समुद्रातच काही वेळ टिकतात आणि समुद्रामध्येच पुन्हा समाप्त होतात. नक्की ना, हे तर निश्चित आहे.
म्हणजे खरं म्हणजे समुद्रच लाटा निर्माण करतो, काही वेळ टिकवतो आणि काही वेळा नाहीशा करतो. हा सगळा समुद्राचा खेळ आहे, केवळ दुसरं काय आहे. समुद्राचा खेळ आहे. जसं बघा ना, आता आपल्याच मनात अनेक विचार येतात, चांगले येतात, वाईट येतात, काही काळ टिकतात, काही काळ सुख देतात, काही काळ त्रासही देतात, हे खरंच आहे. पण नंतर नाहीसे होतात, कुठे राहतात. आता कुठे निर्माण झाले होते? स्वतःमध्येच निर्माण झाले होते, हे नक्कीच आहे. आणि म्हणजेच काय असतं, खऱ्या अर्थाने जन्मतही नाहीत आणि मृत्यूही पावत नाहीत. ते केवळ एक मनाचा खेळ आहे, एवढंच की नाही, मनाचा चाळा आहे. तसंच हे सारं विश्व भगवंताने निर्माण केलं आहे, भगवंतामध्येच राहतं आणि भगवंतामध्येच विलीन होतं. प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया. पाण्यामध्ये लाटा उत्पन्न होतात, मग इतर वस्तू लाटा का निर्माण करू शकत नाहीत? कुठे होतात? समुद्रामध्ये होतात, हे खरंच आहे. कारण काय, समुद्राकडे एक विशिष्ट शक्ती आहे, तिच्या साहाय्याने तो लाटा निर्माण करत असतो. तसं भगवंतसुद्धा स्वतःच्या शक्तीने एखाद्या अगदी छोट्या स्वरूपात, मुंगीच्या स्वरूपातसुद्धा किंवा महाप्रयंकारी सुनामी लाटांच्या स्वरूपातसुद्धा किंवा मुंगी किंवा एखादा अजस्त्र प्राणी अशा स्वरूपातसुद्धा सहज स्वतः अभिव्यक्त करू शकतात. त्यात काही संशयच नाही आहे. त्यांची अभिव्यक्ती कशी होऊ शकते? पण हे केव्हा शक्य होतं? जेव्हा त्या लाटा निर्माण करण्याची समुद्राची शक्ती त्याच्या ताब्यात असते तेव्हा. हे तर निश्चित आहे ना. तसंच भगवंत या मायाशक्तीच्या साहाय्याने अभिव्यक्त होतात, ती तेव्हा त्यांच्या ताब्यात असते. त्यामुळे पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढ्या काळ देहरूपाने ते प्रकट होऊ शकतात आणि पाहिजे तेव्हा त्या अवताराची समाप्तीही करू शकतात. हे निश्चितच आहे. किती वेळ घ्यावा, ब्रेक कधी घ्यावा, कधी जावं, हे त्यांच्या हातात असतं, हे खरंच आहे. मग जेव्हा आम्ही एखाद्या लाटेला हात लावतो तेव्हा खरं म्हणजे स्पर्श समुद्रालाच करतो की नाही? हा स्पर्श समुद्रालाच झालेला असतो. तसंच भगवंताची जी अभिव्यक्ती आहे ती प्रत्यक्ष भगवंतच आहे, यात काही शंकाच नाही. सर्व दृश्य आणि अदृश्य विश्व ही केवळ भगवंताची अभिव्यक्ती आहे आणि त्यामुळे कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूला केलेला नमस्कार हा त्या भगवंतालाच केलेला नमस्कार असतो, हे निश्चित आहे. आता जर आमची दृष्टी लाटेच्या मागे असणाऱ्या समुद्राकडे गेली, जर आमची दृष्टी या दृश्य जगाच्या वस्तू व्यक्तींच्या मागे असलेल्या परमात्म तत्वाकडे गेली, तर काय फरक पडतो आहे की तो भगवंत तुमच्या सर्वांच्या रूपाने आता हे माझं प्रवचन ऐकतो आहे किंवा एखाद्या डासाच्या रूपाने माझ्या कानावर बसला आहे? काय फरक पडतो? मंडळी, मी प्रवचन करत असताना बऱ्याच वेळा कानावर एखादा डास बसला ना की समोर ऐकणारे अस्वस्थ होतात. का बरं? त्याचं कारण हेच आहे, हेच रहस्य आहे त्याच्या मागचं. अहो, शेवटी तो भगवंतच आहे की काय करायचं आहे, बसू दे ना, काय बिघडलं. आता जो भगवंत या विश्वाचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे त्याला माणूस बनवता येतो की? नक्कीच बनवता येतो. जसं माणूस बनवू शकतो तसं तो डासही बनवू शकतो ना, हे तितकंच खरं आहे. मी आत्ता असं म्हणालो की भगवंत कसा आहे, विश्वाचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे असं म्हटल्यावर आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर जरा काय एकदम काय बोलायला लागले असं भाव मला दिसतो आहे. खरंच आहे मंडळी, शास्त्रीय भाषा आहे, लक्षात ठेवा, वेदांत आहे. हे विश्व कसं निर्माण झालं याबद्दल वेदांत काय म्हणतो बघा. एक मंडोकपनिषदमध्ये हा विषय येतो. तिथे एक मंत्र आहे, काय म्हणतात? यथोर्ण नाभी सृजते गृह्णते च यथा पृथिव्याम औषधम यत् संभवन्ति यथा सतत पुरुषात केशलोमानी आणि तथा अक्षरात संभवन्ति विश्वम. 3 उदाहरणं दिलीत त्याने. कुठली? जसं कोळी स्वतःच्या शरीरातून धागा निर्माण करतो आणि स्वतःचं घर म्हणजे स्वतःचं जाळं निर्माण करतो, भिंतीवरचा कोळी आहे. दुसरं उदाहरण दिलं आहे, जसं जड अशा वाटणाऱ्या पृथ्वीमधून चेतन असा काय निर्माण होतं? झाड उत्पन्न होतं. निर्जीव पृथ्वीपासून सजीव अशी झाडं उत्पन्न होतात. तिसरं उदाहरण दिलं आहे, जसं सजीव माणसाच्या शरीरातून निर्जीव असे केस निर्माण होतात. हे खरं आहे. आता केस निर्जीव नक्कीच असतात बघा ना, कापले तर काही होऊ किंवा चूक करत नाही, ते सत्य आहे. पण माणूस कसा असतो? सजीव आहे की नाही? निर्जीव माणसाकडून काही केस निर्माण होत नाही, ते नक्कीच आहे. तसं भगवंतानी स्वतःचे विश्व निर्माण केलं आहे असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, 2 गोष्टी झाल्या. माणसाच्या पृथ्वीपेक्षा वेगळ्या 2 गोष्टी घडल्या बघा. काय होतं? माणसाच्या पृथ्वीमध्ये दोन्ही वेगळं असतं. माती कशी असते? जड असते. आणि त्याच्यापासून मडकं बनवणारा कुंभार कसा असतो? चेतन असतो.
निश्चितच आहे, त्यात काही शंका नाही. नुसती माती काही मडकं बनवू शकत नाही किंवा नुसता कुंभारसुद्धा मातीशिवाय मडकं नाही बनवू शकत. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच काहीतरी निर्मिती होऊ शकते. हे तर सत्य आहे ना, हे निश्चितच आहे. पण भगवंताचं मात्र त्या जग कसं आहे, त्या कोळ्याच्या उदाहरणासारखं आहे. तो कोळी त्या घराला लागणारं मटेरियल कुठून आणतो? स्वतःच निर्माण करतो. त्या घराचा कॉन्ट्रॅक्टर कोण असतो? तोच असतो. आणि नंतर त्याचं काम झालं की ते घरसुद्धा नाहीसं कुठे होतं, त्याच्यामध्येच होतं. पृथ्वीसुद्धा स्वतःपासूनच झाडं बनवते की, किंवा माणूस स्वतःच्याच केसांचा जनक असतो की नाही. तो काय वेगळं मटेरियल बाहेरून थोडं आणतो. आता यातलं वस्तू बनवण्याचं जे साहित्य आहे त्याला म्हणतात उपादान कारण, मटेरियल कॉज, द्रव्यशक्ती. आणि तो जो बनवणारा आहे ना त्याला म्हणतात एफिशियंट कॉज, क्रियाशक्ती. आता इथे काय झालं बघा, भगवंत कसे आहेत? विश्वाचं उपादान कारण तेच आहेत नक्की. म्हणजे जड जे काही आहे साहित्य ते मटेरियल कॉज तेच आहेत ना. आणि तेच निर्माण करणारेही आहे, धारण तेच एफिशियंट कॉजसुद्धा आहे. ते खरंच आहे, दोन्ही एकच आहे. एकमेकांपासून ते वेगळे नाहीच आहेत. आणि म्हणूनच भगवंत या विश्वाचं निमित्त, अभिन्न, उपादान कारण आहे असं म्हणता येतं. आणखीन एक गोष्ट वरील उदाहरणावरून लक्षात येते. पहा काय होतं. वरच्या उदाहरणामध्ये मी जे सांगितलं त्यात कोळी सजीव होता आणि त्याने बनवलेलं जाळं, त्याने बनवलेलं साहित्य निर्जीव होतं. आता पृथ्वी निर्जीव आहे आणि तिने बनवलेले झाडं मात्र सजीव आहेत. याच्या उलट माणूस सजीव आहे आणि केस निर्जीव आहे. ते खरंच आहे ना. म्हणजे माणसाच्या भूमिकेत जड आणि चेतन या दोन गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात. भिन्न वस्तू आहेत, त्यांचे गुणधर्म पण एकमेकांपासून पूर्ण वेगळे आहेत. जड वस्तू आहेत केवळ मॅटर, द्रव्यशक्ती, आणि चेतन वस्तू आहेत काय आहेत? त्या चेतना, एनर्जी, ऊर्जाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती. आणि द्रव्यशक्तीचं रूपांतर ऊर्जाशक्तीमध्ये सहसा करता येत नाही. इंग्लिशमध्ये असं म्हणतात की मॅटर कॅनॉट बी कन्व्हर्टेड इन टू एनर्जी अँड व्हायस वर्सा असंही म्हटलं जातं. पण भगवंताच्या दुनियेत काय असतं? काही भेदच नाही आहे. तिथे काही भेदच नाही. द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती सर्व काही तोच आहे. हो, प्रकृतीम स्वामाधिष्ठाय संभवामी आत्ममायया असंच ते म्हणतात. दुसरं काय? आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यावरून समजण्यासारखी आहे बरं का. या विश्वातली प्रत्येक वस्तू, व्यक्ती, अगदी व्यक्तीमधून अभिव्यक्त कोण होत आहे? सगळ्यामधून भगवंतच अभिव्यक्त होत असतो ना. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या मूर्तीसमोर उभे राहून त्या मूर्तीला तो नमस्कार करतो, तो कोणाला केलेला असतो? मूर्ती तर दगडाची आहे. आपण काही त्या दगडाला नमस्कार करत नाही, पण ती भगवंताचं प्रतीक नाही आहे, तो प्रत्यक्ष भगवंत आहे. जर मूर्तीला तुम्ही दगडच मानत असलात तर जेव्हा आपण मूर्तीच्या पायापाशी डोकं ठेवतो ना, तेव्हा एका दगडाने दुसऱ्या दगडावर डोकं ठेवलं असं होईल, दुसरं काय? तसं तर नक्कीच नसतं. आम्ही ज्या मूर्तीच्या पायाला हात लावतो ना तेव्हा तो प्रत्यक्ष भगवंताला केलेला स्पर्श असतो, हे नक्की आहे. समुद्राच्या लाटेला जेव्हा हात लावतो की नाही तेव्हा तो पाण्याला स्पर्श करतो ना, दुसरं काय? समुद्राला स्पर्श करतो. आणि म्हणूनच आपण जेव्हा एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, झाडाला, दगडाला किंवा अगदी एखाद्या सापालासुद्धा जर नमस्कार त्या भावनेने केला ना तर प्रत्यक्ष भगवंतच तिथे उपस्थित होतात. हे अगदी सत्य आहे, नक्कीच आहे. आता फक्त एका शब्दाचा खुलासा राहिला, तेवढा करू आणि पुढे जाऊ. भगवंत सांगतायत की संभवामी आत्ममायया. संभवामी म्हणजे मी जन्म घेतो. संभवामी म्हणजे मी जन्माला येतो असा अर्थ नाही करायचा इथे. का बरं? कारण संभव म्हणजे जन्म नाही, संभव म्हणजे प्रगट होणं. जसं समुद्र लाटेच्या रूपाने अभिव्यक्त होत असतो, हे खरंच आहे. तेव्हा समुद्राचा जन्म झाला असं म्हणता येईल का? हो, समुद्र तर होताच पहिल्यापासून, हे खरंच आहे. त्याच्या मस्तीमध्ये तो कायम असतो. एखाद्या लाटेच्या रूपाने अभिव्यक्त व्हायचं की नाही, किंवा जसं अभिव्यक्त होतं तसं अव्यक्त होऊ शकतो, हा चॉईस त्याचा आहे. तसंच परमात्मासुद्धा त्याला हव्या त्या रूपाने हवा तेव्हा, हवा तिथे आणि हवा तेवढा काळ व्यक्त होऊ शकतो किंवा अव्यक्त राहू शकतो. तिथे या चॉईस पूर्णपणे त्याचाच आहे. आता ह्याच्या पुढचे जे 2 श्लोक आहेत ना, 7 आणि 8, त्या श्लोकामध्ये भगवंत अवतार केव्हा आणि का धारण करतात, त्या अवताराचं काय प्रयोजन असतं ना, ते आपल्याला सांगणार आहेत. ते अर्थातच आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.